बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय मीडियामध्ये काही बातम्या चांगल्याच रंगवून दाखवल्या जात आहेत। कशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये अनबन आहे, कशामध्ये एकमेकांमध्ये भांडणं आहेत हे दाखवण्याचा एक वारंवार प्रयत्न होतोय। ठीक आहे, इलेक्शन्सच्या काळात विशेषतः निवडणुकींमध्ये जागांच्या वाटाघाटीच्या काळामध्ये अशा गोष्टी घडत असतात, या सर्वत्र घडत असतात। ज्यावेळेस पक्षांकडे एकापेक्षा एक सरस उमेदवार असतात त्यावेळेस अशा गोष्टी घडतात आणि ही चांगली गोष्ट आहे। दोनही बाजूंना म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, विशेषतः शरद पवार साहेबांचा पक्ष आणि शिवसेना या प्रत्येकाकडे उमेदवार एकापेक्षा एक सरस उमेदवार आहेत, त्यामुळे कदाचित या सर्व गोष्टी घडतायत। शेवटी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो, त्यामुळे ह्या कुरबुरीच्या गोष्टी पुढचे 1-2 दिवस तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर ज्या वेळेस फायनल यादी, एक अंतिम यादी जाहीर होईल त्यानंतर मात्र संपूर्णपणे महाविकास आघाडी आपल्या प्रत्येक उमेदवाराला 288 पैकी 288 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करेल, यामध्ये मात्र दुमत नाही। पण नेमकं चाललंय काय? आजचं जर शीर्षक तुम्ही पाहाल त्यामध्ये मी लिहिलेलं आहे की नाना जरा थंड घ्या ना, नाना जरा थंड घ्या ना। नाना पटोलेंचा इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे। 2014 मध्ये ज्या काळामध्ये मोदींची लाट होती, नरेंद्र मोदी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते, त्या काळामध्ये नाना पटोले हे भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते। नाना पटोले कदाचित हे एकमेव आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील गेल्या 10 वर्षातले, मला वाटतं एकमेवच आहेत, माझ्या ऐकिवात नाही। कुठे चुकत असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा। नाना पटोले हे एकमेव असे खासदार आहेत ज्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देखील दिला आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तोही अर्ध्या काळामध्येच। मला वाटतं 2-1 वर्ष झाली असावीत कदाचित त्यांच्या खासदारकीचे, त्यांनी राजीनामा दिला होता। बरं, पुढच्या पोटनिवडणुकीमध्ये नाना पटोले उभे राहिले नव्हते, हे आपण सर्वांनी पाहिलेलं असाल। विशेष अशी वेगळी खासदारकीच्या बाबतीतली किंवा अशी वेगळी केंद्रीय पातळीवरची महत्वाकांक्षा नसलेला हा माणूस आहे, एवढा आम्हाला माहिती आहे। बघा, मी दोनही बाजू तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। नाना पटोलेंची विशेष केंद्रीय महत्वाकांक्षा जरी नसली तरी नाना पटोलेंची राज्यामध्ये मात्र महत्वाकांक्षा आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही। बरं, काँग्रेसमध्ये अशा प्रकारचा आक्रमक व्यक्ती, होय, नाना पटोलेंना भारतीय जनता पक्षाचा एक वारसा आहे, त्यामुळे आक्रमकपणा थोडासा त्यांच्या रक्तामध्ये आहे, तो युतीचा आक्रमकपणा आहेच। शेवटी आपल्या मागण्यांसाठी, आपल्या पक्षाच्या मागण्यांसाठी एक आक्रमकपणा दाखवणे, हट्टाला पेटणे, विशिष्ट शब्द वापरणे हे नाना पटोले चांगलंच करत असतात, आपण सर्वांनी पाहिलं असाल। आणि मग ज्यावेळेस माणूस समोरचा असतो संजय राऊत साहेबांसारखा, त्यावेळेस मात्र मग त्या ठिणग्या उडत असतात। संजय राऊत साहेबांची या सगळ्या बाबतीत तर ती स्पर्धा करणं कुणालाही शक्य नाही। वाघ आहेत शिवसेनेचे। असो, मी कुणालाही इथे कमी समजत नाही, तो माझा उद्देश नाही। पण लक्षात घ्या, नाना पटोलेंचं नेमकं चाललंय काय? मी का म्हणतोय नाना जरा थंड घ्या ना, याचं एक महत्वाचं कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो। ज्यावेळेस एक खासदार असलेला काँग्रेस ज्यावेळेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर येतो, ज्याचं हिंदुत्व सर्वसमावेशी हिंदुत्व आहे, आणि त्यामुळे सर्वसमावेशी हिंदुत्व असलेल्या हिंदुत्ववादी सारख्या पक्षाबरोबर, शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर ज्यावेळेस काँग्रेस सारखा पक्ष येतो, त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच ठिकाणी वाटाघाट्या झाल्या। शेवटी लोकसभेत कसं असतं, काही विशिष्ट जागा असतात, 48च जागा होते, त्यामुळे कुरबुरी तितक्या दिसत नाहीत। पण विधानसभेला जवळपास या जागा 288 असतात आणि विभागाप्रमाणे या सगळ्यामध्ये चर्चा केली जाते। लोकसभेचा घेरा हा फार मोठा असतो, विधानसभेमध्ये जवळपास एका लोकसभेमध्ये जवळपास 6 विधानसभा येत असतात, त्यामुळे कुरबुरी होणं हे स्वाभाविक आहे। आणि हे फक्त आपल्याकडेच नाही तर समोरच्यांच्या बाबतीत देखील प्रत्येक राज्यामध्ये हीच गत असते, काही वेगळं नाही आजचं। पण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी का वाढल्या गेल्या याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो। ज्या काँग्रेसकडे एक खासदार होता, तो काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने 13 खासदारांवर पोहोचला। एक खासदार असलेला पक्ष 13 खासदारांवर पोहोचत असताना नाना पटोलेंनी हा विचार करायला हवा होता की आपण नेमकं असं काय वेगळं केलं की लोकांनी आपल्याला एवढं निवडून दिलेलं आहे? आपण असं काय केलंय? आपल्याकडे असला कुठला आश्वासक चेहरा होता? आपण असं कुठला आश्वासक भक्कम, तुम्ही विशेषतः काँग्रेसने काय असं काम केलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्याला 13 खासदारांवर घेऊन गेलेले आहेत? तर याचा अर्थ एक स्पष्ट आहे, आपण एक महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर जात आहोत,
त्यामुळे सगळ्यांचा एकत्रित, सगळ्या पक्षांचा म्हणजे तीनही पक्षांचा तो एकत्रित विजय होता. काँग्रेसचे 13 खासदार निवडून जाणं. याचा गैरअर्थ काँग्रेसकडनं, विशेषतः मी काँग्रेसही म्हणणार नाही, काँग्रेसचे इतर नेते थोडेसे वेगळे आहेत, थोडेसे मवाळ आहेत. तुम्ही बघत असाल तर बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर वडेट्टीवार वगैरे सारखे नेते थोडेसे मवाळ आहेत. पण नाना पटोलेंनी कदाचित त्याचा अर्थ थोडासा वेगळा घेतला असावा. नाना पटोलेंचं मत कसं झालंय की आता विदर्भामध्ये त्यांनी पाहिलं जवळपास सर्वच्या सर्व जागा विदर्भातल्या, या 1-2 जागांचा अपवाद सोडता विदर्भातल्या सर्व जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत. अगदी रामटेक सकट जी शिवसेनेची पूर्वापारची जागा होती, शिवसेनेने रामटेक सोडला, शिवसेनेने अमरावती सोडला, शिवसेनेने तुम्ही पाहिला असाल जवळपास कोल्हापूर ज्या विद्यमान जागा होत्या शिवसेनेच्या सर्वच्या सर्व विद्यमान जागा सोडल्या. आता खासदारकीला विद्यमान जागा सोडल्यानंतर शिवसेनेची स्वाभाविक अपेक्षा होती की आमदारकीला म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेला यातल्या विधानसभेच्या काही विशिष्ट जागा मिळाव्यात. पण झालंय असं की विदर्भात काँग्रेसचा बेस मजबूत आहे, विदर्भात काँग्रेस जिंकून याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विदर्भातून तुम्हाला माहिती आहे जवळपास 61-62 जागा विदर्भातनं विधानसभेच्या जातात. मग विदर्भातल्या जास्तीत जास्त, आणि या जास्तीत जास्त म्हणजे किती माहितीये, 50 ते 55 जागा ह्या काँग्रेसला मिळाव्यात. आपण 50 जरी पकडला तरी उर्वरित 12 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार द्यावे, ही जर कुणाची इच्छा असेल तर असं काही होऊ शकत नाही. लक्षात घ्या, आम्ही हेच केलं. भारतीय जनता पक्ष कायम, जो भारतीय जनता पक्ष विदर्भामध्ये शिवसेनेच्या जीवावर पुन्हा मोठं, पूर्वी शिवसेना विदर्भात अतिशय मजबूत होती, किंबहुना आजही शिवसेनेचं रूट जे मूळ आहे ते विदर्भात मजबूत आहे. अगदी बुलढाणा असेल, अमरावती असेल, तुम्ही पहा प्रत्येक भंडारा गोंदियात सुद्धा. पण होतंय असं की कधी भाजप मोठा करायचा, कधी काँग्रेस मोठा करायचा, मग आम्ही काय करायचं, कोयवाडप खेळायचा. ही साधीशी भूमिका आहे. आज आपला शिवसेनेसारखा पक्ष एवढ्या मोठ्या या सगळ्या महासंकटातून जातोय. अशा काळात दोनही गोष्टींचं संतुलन साधणं म्हणजे संकटातूनही बाहेर यायचंय, पण आपला पक्षही कुठे कमी होता कामा नये. या दोन्ही गोष्टींचं संतुलन साधायला लागतं. तेच अगदी योग्य पद्धतीने शिवसेना नेते संजय राऊत साहेब करत आहेत. असो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे, मला वाटतं कालच्या आणि आजच्या त्यांच्या बैठकीत सांगितलेलं आहे की तुटेपर्यंत कुणीही ताणू नका. अगदी स्पष्ट आहे. विदर्भामध्ये आपण कायम भाजप वाढवला, त्यानंतर आता काँग्रेस वाढवलाय. शिवसेनेने काय करायचं विचार करा. शिवसेनेसारख्या पक्षापासून दूर गेल्यानंतर 23 वरचा भाजप हा 9 वर येतो आणि 1 खासदार असलेला काँग्रेस हा जवळपास 13 वर जातो. ही ताकद आहे शिवसेनेची. मग जर ही ताकद फक्त इतरांना खाली खेचते तर एखाद्याला वर धाडण्यात असेल तर त्याच्यासाठी आपण शिवसेनेचं बळ वापरणार आहोत का, की शिवसैनिकांना विधानसभांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचं बळ वापरणार आहोत? याही गोष्टींकडे आपल्याला पाहावं लागेल. असो, तो विषय नव्हता महत्वाचा. पण या सगळ्यांमध्ये जर तुम्ही विदर्भामध्ये जास्त जागा घेताय, आपण शेवटी कसं आहे, शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जिथे ज्याचं बळ तिथे त्याला पुढे करणं हे देखील आजच्या काळामध्ये, आत्ताच्या काळामध्ये काळाची गरज आहे. कारण या महाराष्ट्रावरचं हे सरकार उलथवणं ही अतिशय निकडीची गोष्ट झालेली आहे. हे सरकार उलथवणं, जर आज हे सरकार उलटलं नाही शिवसैनिकांनो, आज हे सरकार उलटलं नाही महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनो, तर लक्षात घ्या भविष्यामध्ये आमच्यासारखी बोलणारी तोंड अशी शिवलेली असतील. आम्हाला जमिनीच्या आतमध्ये 800-800 फूट खाली गाडलं जाईल. आम्हाला बोलूच दिलं जाणार नाही. कुठे आमची हाडंही सापडणार नाहीत. आमच्या घरच्यांना देखील आमची हाडं सापडणार नाहीत. कारण ह्या आजच्या काळामध्ये, या अशा काळामध्ये या टघ्यांविरुद्ध बोलणं हे इतकं सोपं राहिलेलं नाही. हे तुम्ही देखील जाणता, सारं काही तुम्ही जाणता. माझा हाही विषय नाही तुम्हाला हे सगळं सांगण्याचा, पण सांगतोय आज या संस्थांचा, पदांचा, सगळ्याचा वापर करून, अगदी सहकार क्षेत्राचा वापर करून, महामंडळांचा वापर करून आपले पॉकेट्स मजबूत केले जातात. एक एक पॉकेट्स राज्यभर मजबूत केले जातात. मग कधी आपण ही जर 5 वर्ष हातातनं गेली तर आपण संपलो असं समजायचं. मग लक्षात घ्या. त्यामुळे ही निवडणूक देखील जिंकणं गरजेचं आहे आणि अतिशय गरजेचं आहे. हे सांगताना सुद्धा अंगावर हलकेसे शहारे उठतात. कारण त्याचं कारण सांगतो. कारण जर हे घडलं नाही तर शिवसैनिकांनो अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. ही अटीतटीची लढाई आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची शिवसेना कुणाची हे सांगणारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे सांगणारी ही अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे ज्याचं जिकडे जास्त वजन आहे, ज्याचा जिकडे जास्त
बोलबाला आहे त्याला तिथे त्या जागा उपलब्ध करून देणं हे देखील एक राजकीय सुजबूजच लक्षण राहील. पण मग जर असं असेल, विदर्भात जर आपण जास्तीच्या जागा घेत असाल तर त्याचाच अर्थ, त्याचाच एक परिणाम इकडे दुसरा दिसला पाहिजे. जसं मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः राष्ट्रवादी, कोल्हापूर वगळता बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दबदबा आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, उत्तरेमध्ये वर्धा किंवा तिकडचे वर्धा असतील, नांदेड, हिंगोली असेल, या सगळ्या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये जिथे ज्याची जशी जशी ताकद आहे तशा सीट्स देखील मिळाल्या पाहिजे. तिथे विशेष आग्रह नको. पण तिथे देखील जर अशा प्रकारचे आग्रह धरले गेले, आणि विशेषतः तुम्हाला सांगतो, हसण्याची गोष्ट, विनोदाचा भाग म्हणून सांगतो, मुंबईत देखील तुम्ही आग्रह धराल की मुंबईमध्ये 36 जागा आहेत, 36 पैकी जवळपास आम्हाला 18, 19, 20 जागा. अरे काय मजाक लावलायत का? मुंबईमध्ये जर काँग्रेस एवढ्या जागा मागू लागली तर बाकीच्या ठिकाणी काय? म्हणजे अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा छोटा मोठा एक वाद घडला होता. पण तोही वाद वरिष्ठांनी, विशेषतः काँग्रेस वरिष्ठांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे. तुम्ही पाहिलात काल जसा तो पत्रकार परिषदेतला वाद चव्हाट्यावर तुम्हा सर्वांना दिसला. पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, खरं तर हा एक वेगळ्या ठिकाणी चर्चेला जायचा मुद्दा होता, पण त्यांनी तिथे पत्रकार परिषदेमध्येच उत्तर दिलं की, कारण तुम्हाला माहितीये काय म्हणाले संजय राऊत साहेब की काँग्रेस पक्षातल्यांना, महाराष्ट्रातल्यांना हायकमांडला प्रत्येक गोष्टी सांगाव्या लागतात. आणि हे होय, हे खरं आहे. हायकमांडला सांगूनच त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दिल्लीतल्या त्यांच्या हायकमांडला. तसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं नाही. शिवसेनेचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुठलंही हायकमांड नाही. सारं काही आहे ते मातोश्रीवरनं तिकडे सिल्वर ओकवरनं चालतं. त्यामुळे आपल्याला कुठे वरती जावं लागत नाही. ते त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो. पण ह्यांनी त्याला इतकं पर्सनली घेतलं, इतकं वैयक्तिक घेतलं की त्यांनी भर पत्रकार परिषदेत उत्तर दिलं की तुम्हाला जावं लागलं जाऊ शकत नाही, पण आम्हाला जावं लागतं हायकमांड पर्यंत. असो, तेही महत्वाचं नाही. पण कुठे काय बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं थोडंसं भान असणं देखील गरजेचं आहे. आणि कदाचित पटोले साहेबांना ते कळालं असेल भविष्य. आता आजच तुम्ही पहा, थोड्या वेळापूर्वीच मी त्यांची एक पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये दोघेही एकत्र आहेत. शेवटी ह्या तात्पुरते झगडे असतात, हे तात्पुरती भांडणं असतात. ही याचा काही दूरगामी परिणाम मला दिसत नाही. काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला एकत्र मिळून महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जायचंय आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा या महाराष्ट्रात निवडून आणायची अशी सुंदर परिस्थिती आहे. तुम्हाला मी काही जागांची उदाहरणं सांगतो जिथे मी नानांना थंड घ्याना वगैरे या अनुषंगाने मी ते टायटल घेतलं होतं. जसं रामटेक आहे, दक्षिण नागपूर आहे, कामठी आहे, वरोरा आहे, मला वाटतं भंडारा, सिंदखेड राजा, वर्ध्यातल्या काही जागा आहेत, दिग्रस असेल, अनेक जागा आहेत. विशेषतः यामध्ये मी तुम्हाला सांगतो दक्षिण नागपूर आणि रामटेक लोकसभेतल्या काही जागा, रामटेकची विधानसभेची पण जागा, इथे काँग्रेसने विशेष हट्ट धरलेले आहेत. आणि तिथे तर विशेष असं चाललंय की बैठका घेऊन ठरलंय की हे जर नाही झालं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ. वेगळी पद्धत म्हणजे काय? सांगली पॅटर्न, वेगळी पद्धतचा अर्थ नेमका काय? जर सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात जर भविष्यात कधी दिसली किंवा तशा प्रकारची कुणकुण जरी लागली सांगली पॅटर्नची, तर अनेक ठिकाणी, ते जाऊ द्या, मी ते शब्द आज वापरत नाही, शेवटी काही शब्द हे राखून ठेवायचे असतात, पण अनेक ठिकाणी हा सांगली पॅटर्न इतर पक्षांकडनं पण दिसू शकतो. लक्षात घ्या. सांगली पॅटर्न तुमचा पाहिलात, प्रत्येक वेळी तो सांगली पॅटर्न दाखवणं तुम्हाला महागात पडू शकतं. अनेक गोष्टी आहेत मुंबईत, कोकणात, बऱ्याच ठिकाणी जागांच्या बाबतीत जर काही प्रकार घडले तर सांगली पॅटर्नचा वगैरे तो एक उल्लेख होतो. ठीक आहे. पण मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की मल्लिकार्जुन खरगे जे असतील काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी जे असतील, यांनी लागलीच या सगळ्या प्रकरणामध्ये एक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून त्यांचे, मला वाटतं काँग्रेस प्रभारी असतील, काँग्रेस निरीक्षक चन्नीथला यांना महाराष्ट्रात पाठवून मातोश्रीवर पाठवलं गेलं. आज सकाळी तुम्ही पाहिलं असेल, मातोश्रीवर गेलेले आहेत आणि त्यांनी उद्धव साहेबांची भेट घेऊन सगळ्यामध्ये एक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक ते खेळीमेळीचं वातावरण आणण्याचा प्रयत्न. शेवटी बघा, काँग्रेसला देखील आपला पक्ष वाढवायचा आहे महाराष्ट्रामध्ये, शिवसेनेला वाढवायचा आहे, शिवसेनेला स्वतःला, राष्ट्रवादीला स्वतःला वाढवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपले वैयक्तिक गोल म्हणू शकतो, एक ध्येय, वैयक्तिक गोल, इंडिव्हिज्युअल गोल साध्य करत असता आपल्याला महाविकास आघाडीचा तो गोल जो आहे, तो उद्देश आहे, तो देखील साध्य करायचा आहे. आणि हेच आपण करतोय. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांची आणि काँग्रेस हे पुढे जात आहेत आणि याच्यामध्ये कोणीही आता काहीही आडकाठी घालू शकत नाही.
छोट्या मोठ्या कुरबुरी आम्ही आहोत, समजून घेऊ. पण हे सांगली पॅटर्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून सर्वांनी लांब राहावं. त्याच्यानंतर तर क्रियेची प्रतिक्रिया लागलीच मिळेल. अनेक ठिकाणी जवळपास 38 ठिकाणी शिवसैनिक देखील असे आहेत, 38 विधानसभांमध्ये जिथे सांगली पॅटर्नचा पार्ट 2 शिवसेनेकडनं देखील दाखवला जाऊ शकतो. जर अशा प्रकारचं वातावरण काँग्रेसने जर महाराष्ट्रात केलं तर असो, ती गोष्ट जरतरची आहे आणि तशा प्रकारे काँग्रेस देखील प्रवृत्त करणार नाही अशी सर्वांचीच माफक अपेक्षा आहे. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. पण पुन्हा एकदा सांगतो, नाना थोडंसं थंड घ्या ना, थोडंसं थंड घ्या ना. जय महाराष्ट्र.